कर्क राशी 8 ते 14 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल. कर्क राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे, कारण या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे मोठे ग्रह देखील नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात. कर्क राशी. कर्क राशीला हा आठवडा आशादायी परिणामांचा असेल. तुमच्या जुन्या समस्या मिळतील, तुम्हाला कामात नवीन दिशा मिळेल, मात्र आरोग्य अस्थिर राहू शकते. तुम्ही या आठवड्यात विचलित न होता स्वतःला केंद्रित ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात नोकरदारांना नवीन प्रोजेक्ट मिळतील, वरिष्ठांचे व सहकाऱ्यांचे कामात सहकार्य मिळेल. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी प्रगती दिसून येईल, पण थोडे दडपण जाणवू शकते, कारण अधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील. तुम्हाला व्यवसायात व्यवस्थापन करावे लागेल. अचानक गुंतवणूक व जोखीम टाळावी. कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या पैशांचा ओघ वाढेल, पण आत्ताच बचत करायला सुरुवात करा. तुमचे नवीन स्रोत, पार्ट टाइम काम व ऑनलाईन उत्पन्न वाढेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला रक्तदाब, थकवा व झोपेची कमतरता जाणवेल, त्यामुळे योग्य आहार घ्या. मानसिक तणाव टाळा, भावनांवर नियंत्रण ठेवा. योग व ध्यान करा. निसर्गात वेळ घालवा. कर्क राशीच्या कुटुंबात जुन्या आठवणी जाग्या होतील. घरातील एखाद्या सदस्याची साथ मिळेल. घरात शुभकार्यात सहभागी व्हाल. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. नवे ओळखीचे लोक भेटतील. तुमच्या कुटुंबात आनंद व शांतता राहील. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल. ज्या विषयात अडथळे येत होते, आता ते दूर होतील. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळतील. उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी मिळेल. तुम्हाला शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभेल. कर्क राशीच्या प्रेमजीवनात समजूतदारपणा ठेवावा लागेल. नात्यांमध्ये निष्ठावान राहाल. तुमच्यातील जुने गैरसमज दूर होतील, तसेच अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील. कर्क राशीच्या वैवाहिक नात्यात शांतता लाभेल. घरात आनंदी वातावरण राहील. एखादी गोड बातमी मिळेल. कर्क राशी, तुमची संवेदनशीलता ही कमकुवतपणा नाही, तर एक कंपास आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इतरांच्या मूडपासून दूर जाऊन स्वतःला केंद्रित करा. मेणबत्ती, खोल श्वास आणि कृतज्ञतेने जुन्या आठवणी विसरून जा. काम शांत चौकटीत ठेवा. कामे पूर्ण करा. वेळेवर जेवा आणि येणाऱ्या महिन्यासाठी, तुम्हाला पुढे नेणाऱ्या प्रकल्पासाठी दररोज एक शांत तास द्या. नातेसंबंधांमध्ये एक साधी सुरक्षा आवश्यकता ठेवा, जसे की दिवसानियोजित चेक इन, स्वप्ने, गाणी किंवा चिन्हे महत्त्वाचे संकेत देतील. हे लिहून ठेवा. कर्क राशी, या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चाच्या सवयींबद्दल अधिक प्रामाणिक होताना, विशेषतः नवीन वर्ष जवळ येत असताना, तुमच्या आर्थिक संसाधनावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या मध्यात कन्या राशीच्या व्यावहारिक चंद्राच्या ऊर्जेचा वापर करून नवीन कल्पना आणि बचतीची रणनीती तयार करा. या आठवड्यात बुध धनु राशीत परतला आहे. तुमच्या दिनचर्येत सुधारणा करण्यासाठी नवीन कल्पना घेऊन येत आहे. शुक्रवारी शुक्र राशीचा स्वामी तुळ राशीचा चंद्र तुमच्या राशीला चौरस बनवतो, परंतु हे तुमच्या शिस्तीचे तसेच यावर्षीच्या गुरुप्रवासात तुम्ही शिकलेल्या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब देखील टाकू शकते. हा आठवडा तुमच्यासाठी चिंतन आणि विश्लेषणाचा आहे, कारण पुढील काही आठवड्यांमध्ये तुमच्या नवीन कथेची प्रस्तावना असेल. 8 ते 14 डिसेंबर या आठवड्यात कामाची दिनचर्या, आरोग्यविषयक बाबी, रोमॅन्टिक गतिशीलता आणि कुटुंबाशी संबंधित भावना पुढे येतात. तुम्हाला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या नवीनीकरणाची इच्छा असू शकते. तुमची संवेदनशीलता वाढत असताना तुमच्या गरजा अधिक स्पष्टपणे ओळखण्यास मदत होते. तुमच्या दैनंदिन सवयी सोप्या केल्याने आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटणाऱ्या लोकांच्या जवळ राहिल्याने तुमची पायाभूत भावना मजबूत होऊ शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतात, जिथे लहान हावभाव देखील अर्थपूर्ण भावनिक वजन घेऊन जातात. आत्मकरुणेचा सराव केल्याने तुमचे आंतरिक संतुलन राखण्यास मदत होईल. कर्क राशी, या आठवड्यात तुमच्या ध्येयांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी वेळ काढा. गुरुवार 11 डिसेंबर रोजी नेपच्यूनची स्थाने मीन राशीत येतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नशीब येण्यास मदत होईल. तथापि तुम्हाला खरोखर काय हवे आहे याबद्दल तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे. कन्या राशीतील शेवटचा चतुर्थांश चंद्र देखील 11 डिसेंबर रोजी उगवेल. याचा अर्थ असा की कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ध्येयांवर चिंतन केले पाहिजे. शेवटचा चतुर्थांश चंद्र हा आत्मनिरीक्षण, चिंतन आणि पुनर्मूल्यांकनाचा काळ आहे. तुम्ही सध्या जे काम करत आहात ते खरोखर तुमच्या हिताचे आहे याची खात्री करण्यासाठी या टप्प्याचा वापर करा. फेब्रुवारी 2026 पर्यंत नशीब तुमच्या भोवती असेल, परंतु तुम्ही स्वतःसाठी ठेवलेली ध्येये तुमच्या सर्वोत्तम जीवन जगण्याच्या अर्थाशी जुळतील याची खात्री करा.
चिंतन करा, जेणेकरून तुम्हाला खात्री असेल की हा पुढचा अध्याय खरोखरच सर्वोत्तम आहे. एकंदरीतच पाहता या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांना चांगले आरोग्य मिळेल. तथापि तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. असं न केल्यास आजार होऊ शकतो. या आठवड्यात फक्त घरी बनवलेले जेवण खा. बाहेरून येणारे तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. दररोज योगा आणि व्यायाम करा. यामुळे तुमची जोम टिकून राहण्यास मदत होईल. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, कारण शनी तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या घरात असेल. हा आठवडा कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यासाठी खूप चांगला आहे. या आठवड्यात करिअरमध्ये प्रगती शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात कामावर मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश असेल. काहींना या आठवड्यात पदोन्नती देखील मिळू शकते. बेरोजगार कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात नोकरी मिळू शकते. तर व्यवसायात गुंतलेल्या कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात लक्षणीय फायदा होईल. अनेक स्रोतांकडून पैसा येईल, परंतु तुमचे खर्च नियंत्रित ठेवा. काही कर्क राशीच्या महिलांना या आठवड्यात कुटुंबातील संपत्तीचा वाटा मिळू शकतो. या आठवड्यात तुम्हाला दीर्घकाळापासून वाटणाऱ्या कामाच्या सहलीला जावे लागू शकते. या सहलीला जाण्यापूर्वी तुमचे महत्त्वाचे कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा आणि ती तुमच्याकडे ठेवा. प्रेमसंबंधात असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला राहील. त्यांच्या प्रेमजोडीदार त्यांच्या भावना समजून घेईल आणि नाते अधिक दृढ होईल. तुम्ही या आठवड्यात सहलीचे नियोजन देखील करू शकता. दोन्ही प्रेमींना या आठवड्यात एकमेकांच्या भावनांचा विचार करावा लागेल. त्यांना एकमेकांचे लक्षपूर्वक ऐकावे लागेल. अविवाहित कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात काही चांगली बातमी मिळू शकते. तर विवाहित कर्क राशीच्या लोकांना आनंदी जीवन मिळेल. विद्यार्थ्यांचे परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना या आठवड्यात यश मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळू शकतो. कर्क राशी या आठवड्यात कोणत्याही समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी दररोज 11 वेळा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. सकाळी उठताच भगवान हनुमानाची प्रार्थना अवश्य करावी. एकंदरीतच हा आठवडा कर्क राशीसाठी उत्तम असेल.